नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 45,000 बोगस मतदारांनी मतदान केल्याचा दावा करत एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ठिकाणी पत्ते असलेल्या 27,000 बोगस मतदारांची यादीच माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यासह समोर आणली आहे। यामुळे बोगस मतदानाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या माजी आमदारानं बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केल्यानं राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी संबंधित प्रशासनावर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचा इशारा माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय। लोकसभेच्या निवडणुकीत 3,44,000 मतदार होते आणि विधानसभेच्या निवडणुकीत 3,64,000 मतदार झाले। आता आमच्याकडे ही जी यादी आहे काय, या यादीत एकच माणूस 68 ठिकाणी नावायचं, एकच पत्ता, एकच वय, किमान 2 ठिकाणी असं कॉमन आहे काय, असे 27,000 मतदार आहेत काय। आणि जे 7.5% मतं ही 5 नंबरला वाढली, माझं स्पष्ट मत आहे काही सदस्य आहेत। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीत आम्ही म्हटलं आहे काय की जोशी नावाचा माणूस हा त्याचा नंबर दिला आम्ही त्या माणसाचा, त्याला 2 कोटी रुपये इनिशियल ॲडव्हान्स म्हणून दिलेले आहेत। 2 नोव्हेंबर 2024 मी 4 नोव्हेंबरला त्यांना SMS केला आणि 16 नोव्हेंबरला आम्ही शिष्टमंडळ घेऊन भेटायला गेलो काय। मी त्याला म्हटलं काय तपास करा तुम्ही, तर आम्ही काहीच तपास करा म्हटलं नाही, आमच्या हद्दीत नाही म्हटले। हो म्हटलं निवडणूक तुमच्या हद्दीत आहे ना, मी त्याच्याबद्दल तक्रार केली आहे, SP-कडे पण केली, त्यांच्याकडे पण केली। मी सांगितले ओमनी गाडी आली आणि इकडून काळी गाडी केली महेंद्रची, तिथे पैसे दिले काय आणि ती ओमनी परत गेली आणि काळीकडे परत झाली। तर म्हटलं तुम्ही चेकपोस्ट तपास हे करा, 2 लाखावर तपास करा, तुम्हाला मी तारीख सांगितली आहे, तेवढे दिवस काढायला काय उशीर लागत नाही काय। त्यांनी आणि SP-ने काहीही केलेलं नाही काय। आणि मी त्याच्यामध्ये आरोप केला आहे काय की मतदान यंत्रामध्ये फेरफार करण्यासाठी पैसे दिले, असं स्पष्ट मत आहे काय। आणि पापडकरांना या ठिकाणी केवळ विधानसभेच्या निवडणुकीसाठीच आणलं होतं, यंत्रणा मॅनेज करण्यासाठी, माझा मॅनेज करण्यासाठी। माझ्या याच्यामध्ये मी जे लिहिलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलं आहे शहरातील एकाच नावाच्या मतदाराची अनेक ठिकाणी माजी आमदार गोटे यांनी पत्ते दाखवले। विशेष म्हणजे धुळे ग्रामीणचे माजी आमदार असणाऱ्या शरद पाटील यांचं देखील 2 ठिकाणी नाव असल्याचा प्रकार समोर आलाय। हे सर्व काम करत असताना जोशी नामक एका संगणक तज्ज्ञाला 2 कोटी रुपये एका वाहनातून दिल्याचा आरोपही गोटे यांनी केलाय। तर प्रशासनातील अधिकाऱ्यांसह BLO यांना 20,000 रुपये आणि प्रत्येक बोगस मतदान करण्यासाठी 500 रुपये दिल्याचा खंबीर आरोप गोटे यांनी केलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना तक्रार करूनही कोणतीही दखल प्रशासनानं घेतली नसल्यानं त्यांनी स्पष्ट केलंय। यामुळे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं गोटे यांनी स्पष्ट केलंय। माजी आमदार गोटे यांच्या बोगस मतदानाच्या पत्रकार परिषदेनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे। निवडणूक आयोग सदर प्रकरण आता किती गांभीर्यानं घेत हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट,
लुंबिनी न्यूज धुळे.